स्वाद आहेत सहा, गोड कडू आंबट तिखट खारट तुरट हे स्वाद आस्वाद आस्वाद आस्वाद। प्रेक्षको, आज आपण जो पदार्थ आपल्या आस्वाद कार्यक्रमात बघणार आहोत तो पदार्थ एक अशा साहित्यापासून बनवलेला गेलेला आहे की जो मॅक्सिमम साधारणपणे सगळ्यांच्याच घरात उपलब्ध असतं। तुम्ही बरोबर गेस केलेला आहे, तो पदार्थ आहे बटाटा। आणि या बटाट्यापासून आज मी नाजनीन आणि आपले शेफ प्रवीण तुम्हाला एक छान रेसिपी बनवून दाखवणार आहोत। आजचा पदार्थ काय आहे नेमका आपल्या प्रेक्षकांना सांग बरं नाव। आजचा स्पेशल पदार्थ आहे क्रिस्पी स्पायसी पटॅटो। क्रिस्पी स्पायसी पटॅटो नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटतं नाही का, की स्पाइस पण आहे क्रिस्पी पण आहे, तर काय असणार आहे आणि कशा पद्धतीने हा बनवला जाणार आहे। तर क्रिस्पी स्पायसी पटॅटोसाठी लागणारे इंग्रेडियंट्स आपण पाहूयात। त्यासाठी लागणारं साहित्य आहे फ्रेंच फ्राईज, त्यानंतरला जिंजर गार्लिक घेतलेलं आहे मी इथे, ड्राय रेड चिलीज आहे, स्प्रिंग अनियन आहे, कांदा पात, टोमॅटो केचप आहे, मीठ आहे, मैदा आहे, कॉर्नफ्लोअर आहे, ऑयस्टर सॉस आहे आणि तेल आहे। बरं, आता मी इथे एक विचारते तुला प्रवीण, की आपण जे हे फ्रेंच फ्राईज घेतलेले आहेत हे असे पीसेस आपण घरात बनवू शकतो का, की हे रेडीमेड आहेत? कसे काय बनवले ते? हे आपण घरातही बनवू शकतो। मी प्रेक्षकांना सांगतो, फ्रेंच फ्राईज बनवता वेळेस मोठ्या साईजचे मोठ्या आकाराचे बटाटे घ्यायचे, त्याला पील करून अशा आकारामध्ये कापून घ्यायचे आणि त्यानंतर त्याला 50% म्हणजे हाफ बॉईल करून घ्यायचं 50% आणि त्याला सुकवून म्हणजे त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून आणि नंतर त्याला सुकवून त्याला डीप फ्रोज करायचं। आपण वळूया आपल्या कृतीकडे। हो, काय करूया? तर सर्वात प्रथम इथे एक मैदा ठेवलेला आहे, तर एका बाउलमध्ये आपण मैदा घेऊयात। बरं, तर ही स्लरी मी ह्यासाठी करतोय की आपण जे फ्रेंच फ्राईजला जे कॉर्नफ्लोअर लावणार आहे, तर हे थोडंसं पातळ बॅटर आहे। हे बॅटर लावून फ्रेंच फ्राईजला बॅटर लावून कॉर्नफ्लोअर लावलं की त्याला व्यवस्थितपणे ते चिटकेल। तर हे मैद्याचं बॅटर आपलं इथे रेडी आहे। आपण हे बॅटर थोडं आपण ह्या पटॅटोमध्ये टाकूयात आणि ते आपण जेव्हा कॉर्नफ्लोअर टाकू तेव्हा ते व्यवस्थित आधीच मिक्स करून घेऊयात। मला व्यवस्थित चिटकलं पाहिजे। आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आपण याच्यावरती कॉर्नफ्लोअर टाकूया, थोडं कॉर्नफ्लोअर टाका। खूप व्यवस्थितपणे हलक्या हाताने त्यांना पूर्ण मिक्स करून घ्यायचं नाही का। आणि ही पूर्ण प्रोसिजर किंवा ही पूर्ण प्रक्रिया करेपर्यंत तुम्ही एका बाजूला तेल व्यवस्थित तापवायला ठेवू शकता। म्हणजे याच्यासाठी तेल एकदम उकडलेलं पाहिजे का गरम पाहिजे का मीडियम असलं पाहिजे? नाही, ह्याच्यासाठी पण तेल चांगलं असं म्हणजे हॉट झालेलं पाहिजे, अदरवाईज हा आपला जो कॉर्नफ्लोअर जे लावलेलं आहे ते तेलामध्ये निघून जाणार। ओके, हे आता क्रिस्पी तर होतं त्याच्यात, आपण दुसरी कृती चालू करूयात। बरं, एक पॅन घेतला, त्याच्यामध्ये थोडं तेल ॲड करूयात। त्याच्यामध्ये आपण जिंजर गार्लिक पहिले टाकून घेऊयात। ओके, बारीक चिरलेले लसूण आपण घेतलेले होते ते आपण इथे टाकणार आहोत। साधारण 1 ते 1.5 चमचा। हो, 1 ते 1.5 चमचा लसूण आणि 1 चमचा आलं सुद्धा एकदम बारीक चिरून घेतलेलं आहे आणि आलं आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि हे आता व्यवस्थित परतून घ्यायचं का? हो, त्याच्यामध्ये लाल मिरची टाकूयात। लाल जे सुकी मिरची आहे, हे सुकी मिरची आपण इथे घेतलेली आहे आणि ती थोडीशी आपण तोडून घेतली, अख्खी नाही टाकायची का? अख्खी नाही टाकायची। बरं, छान अशी ती सुद्धा परत तेलामध्ये परतली की आपले हे फ्रेंच फ्राईज याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। अच्छा, एवढं टाकल्यानंतर लगेच फ्रेंच फ्राईज ॲड करूयात। ओके, आणि डायरेक्ट म्हणजे तुम्ही कढईतून काढून ही साईडला प्रोसिजर करू शकता आणि मग ते फ्राय झालेले असतात तोपर्यंत लगेच याच्यामध्ये ॲड करू शकता। छान असे क्रिस्पी झालेले पटॅटो, आपण ते बघूनच कळते नाही की छान क्रिस्पी झालेले आहेत ते। नॉर्मली स्टार्टर ॲज अ स्टार्टर ही तर स्टार्टरच आहे आपला, बट नॉर्मली आपलं फ्रेंच फ्राय असं फ्राय करून त्याच्यावरती थोडासा आपला गरम मसाला, थोडा चाट मसाला आणि थोडं मीठ टाकून पण असंही खाऊ शकतो। हो,
आणि हे माझ्या मते एकदमच झटपट होणारं आणि पटकन आपण मुलांना देऊ शकतो भूक लागली की, किंवा आपण स्वतःला भूक लागली की आपणही मस्त खाऊ शकतो नाही का. हे ऑयस्टर सॉस किती टाकायचं साधारण 1 चमचा. ऑयस्टर सॉस थोडा सॉल्टी असतो, त्यामुळे जेव्हा तुम्ही ऑयस्टर सॉस टाकाल त्यानंतर त्याचं मिठाचं प्रमाण हे व्यवस्थित ठेवायचं. अच्छा, म्हणजे नंतर मीठ घालताना थोडीशी काळजी घ्यायची, कारण जसं मी सांगितलंय. आता थोडं टोमॅटो केचप आपण याच्यामध्ये ॲड करूयात. साधारण 2 स्पून टोमॅटो केचप याच्यामध्ये. छान असं त्याच्याने त्याला आंबटपणा येईल नाही. आणि हे असं पूर्ण प्रोसिजर करायला साधारणपणे ही माझ्या मते झटपट होणारीच आहे. 10 ते 15 मिनिटात आपण कोणी येणार असेल तर पटकन करू शकतो. सगळं जर रेडी असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही करायला. आणि जर आपण फ्रेंच फ्राईज वगैरे जर रेडीमेड आणले मार्केटमधून तर मग एकदमच सोपं. आता थोडंसं आपण काळी मिरी पावडर टाकूयात. अच्छा, पावडर करण्यापेक्षा आपलं थोडंसं असं फक्त भुगा करून घेतल्यासारखं हे केलं आपण. त्याचा थोडंसं मीठ टाकूया याच्यामध्ये. मीठ आपल्याला थोडंसं, हो, कारण ऑयस्टर सॉस आहे त्यामुळे थोडंसं मीठ कमीच ठेवायला लागेल. साधारण 1/2 स्पून मी टाकलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि शेवटी याच्यावरती स्प्रिंग अनियन टाकूयात. आपण जे सर्वात आधी कांद्याची पात घेतलेली होती चिरून, ती आपण त्याच्यावरती तर आपली ही डिश रेडी आहे. आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. नक्कीच. याच्यामध्ये सगळे रंग आले नाही, हिरवा, लाल आणि पोटॅटोज फाईट होतेच. हो, हे आपले फ्रेंच फ्राईजपासून बनवलेलं हे क्रिस्पी स्पायसी पोटॅटो रेडी आहे. येस, हे आपले क्रिस्पी स्पायसी पोटॅटो. आणि याच्यावरती अजून ॲड करूया. याच्यावरती आपण गार्निश म्हणून थोडंसं स्प्रिंग अनियन टाकूयात वरून. तर आपलं रेडी आहे क्रिस्पी स्पायसी पोटॅटो. हॅलो डॉक्टर. 24908050 किंवा 24988050. विसरू नका हे संपर्क क्रमांक, कारण विविध आजारांविषयी तुमच्या विविध प्रश्नांचं निराकरण होणार आहे याच क्रमांकावर. आमच्या कार्यक्रमात अर्थात हॅलो डॉक्टर मध्ये ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, योगशास्त्र, संयुक्त उपचार पद्धती या आरोग्य शाखांमधील विविध तज्ञांशी आपण चर्चा करणार आहोत आणि जाणून घेऊया आपलं आरोग्य निरोगी ठेवण्याचं रहस्य. पाहायला विसरू नका हॅलो डॉक्टर, दर बुधवारी आणि गुरुवारी रात्री 8 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. हॅलो डॉक्टर, बुधवार आणि गुरुवार रात्री 8 वाजता आणि सोमवार आणि मंगळवार सकाळी 11 वाजता. शेफ प्रवीण, आता आपली दुसरी रेसिपी काय? आपली दुसरी रेसिपी आहे चीज बॉल करी. चीज बॉल करी म्हटलं ना की असं नाव ऐकूनच असं शाही डिश काहीतरी वाटतं एकदम. तर आपण प्रेक्षकांना आपल्याला सांगूया की आपण कशी काय बनवणार आहोत, पण त्याआधी आपण साहित्य काय काय वापरणार आहोत ते त्यांना सांगूया. पनीर, बटाटा, लसूण, आलं, हिरवी मिरची, लाल मिरची पूड, हळद, धना पावडर, गरम मसाला पावडर, जिरा, कॉर्नफ्लॉवर, कांदा, टोमॅटो, थोडं ऑइल, मीठ आणि थोडीशी हिंग, फ्रेश क्रीम. आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. काय करूया आपण सर्वात आधी? सर्वात प्रथम आपण करूयात, हे पनीर ठेवलेलं आहे ह्याला मी मॅश करून घेतो. बरं, मला एक इथे अजून एक प्रश्न आहे की हे जे आपण जे स्मॅशिंग करतोय आधी किंवा हे जे एकजीव करतोय यांना, त्याचा बॉल्सवरती काही परिणाम होईल का किंवा असे फाटणार नाही असं काही होईल का हे केल्याने? जर हे व्यवस्थित पनीर बरोबर मॅश झालं नाही तर मग हे तेलामध्ये फ्राय करताना हे फाटेल. ओके, म्हणजे याचं बाइंडिंग वगैरे असं व्यवस्थित झालं पाहिजे. आणि हो,
आणि याला व्यवस्थित बाइंडिंग करण्यासाठी थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवर पण याच्यामध्ये ॲड करूया. थोडं कॉर्नफ्लॉवर तुम्ही टाका. बरं. एक साधारण 1 स्पून टाका. म्हणजे प्रेक्षको ही व्यवस्थित तुम्ही एकजीव करून घ्या, कारण जर आपण नाही केलं तर ते बॉल्स चीज बॉल जे आपण करणार आहोत ते फाटण्याची शक्यता खूप जास्त असते. आणि हे करताना याच्यामध्ये आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकलेला आहे आणि मग ते कॉर्नफ्लॉवर टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित आपण मिक्स करतो. ओके, बरं. हे आता एकदम व्यवस्थित म्हणजे एकजीव झाल्यासारखं दिसतंय ना. हे झालं असेल माझ्या मते आता नाही. हे आपल्याला झालेलं आहे. आपण एका प्लेटमध्ये ठेवूयात आणि याची स्टफिंग बनवून घेऊयात. आता आपल्याला तुझं सांगितलं की स्टफिंग बनवून घ्यायची आहे. मग त्याच्यासाठी काय लागणार आहे? मला वाटतं हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला आता वापरावे लागणार का? नाही, स्टफिंगसाठी आपल्याला लागणार आहे बटाटा आणि त्याच्यामध्ये थोडे स्पायसेस म्हणजे पावडर टाकतो आपण, पावडर मसाला आणि थोडासा जिंजर गार्लिक आणि मिरची. आपण हा बटाटा मॅश करूयात. बरं, 1 बटाटा आपण उकडलेला घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये मसाले आपण ह्यातमध्ये ॲड करणार. ओके, म्हणजे तुम्ही आता ही एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण जेव्हा हे आवरण बनवलेलं आहे वरचं त्याच्यामध्ये आपण मीठसुद्धा टाकलं नाही, कारण मीठ जर टाकलं तर पुन्हा पाणी सुटेल आणि पुन्हा ते फुटायचे चान्सेस वाढणार आहेत. आपण थोडी मिरची पावडर तिखट टाकूया. किती? थोडी, बस बस बस, एक अर्धा स्पून. ओके, थोडी पाव चमच, त्याच्यापेक्षाही कमी थोडी टर्मरिक टाकली. थोडीशी हळद, धने पावडर थोडं किती धना पावडर, साधारण? थोडं पाव स्पून. म्हणजे आपण याच्यामध्ये 1 चम्मच किंवा अर्धा चम्मच तुम्ही जर मिरची पावडर घेतली तर थोडीशी हळद घ्यायची आणि थोडंसं धनिया पावडर आणि याच्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण आणि थोडी हिरवी मिरची टाकायची. ओके, हे आपण जे आलं चिरून ठेवलेलं होतं पुरे. ओके, थोडंसं आलं टाकलं, थोडंसं बारीक चिरलेलं लसूण आणि बारीक चिरलेली मिरची. आता तुम्हाला हे माझ्या मते जसं आपल्याला स्वादाला पाहिजे किंवा लहान मुलांना जर देणार असाल तर त्याच्या हिशोबाने आपण जे काही पाहिजे ते चवीचे चेंजेस करू शकतो नाही का. हे तुम्ही आपल्या हिशोबाने जसं आपल्याला पाहिजे किंवा जेवढी क्वांटिटी आहे त्या हिशोबाने तुम्ही ते बदल करू शकता तुमच्याकडे. ह्यामध्ये तुम्ही थोडंसं आमचूर पावडर किंवा चाट मसाला ॲड करू शकता. हां, त्याच्याने अजून वेगळी चव येईल. हो, थोडंसं याच्यामध्ये मीठ टाका. हो, थोडं आणि लागेल मीठ पण आपण याच्यामध्ये टाकून घेतलं आता. हो, आणि पुन्हा ते सगळं एकजीव करून घ्यायचे, म्हणजे सगळे मसाले जे आहेत ते व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. आता स्टफिंग तर आपली इथे रेडी आहे. आपले हे मॅश केलेलं पण रेडी आहे. हो, मॅश केलेलं पनीर आपलं रेडी आहे. तर याचे आपण बॉल्स करून घेऊयात छोटे. बरं, तर आपण हे मॅश केलेले पनीर याचे बॉल्स करून घेऊयात. थोड्या मोठ्या साईजचेच बनवूयात. ओके, हे असं करूयात आणि याच्यामध्ये स्टफिंग भरूयात थोडीशी. एकदम थोडंसंच आपण ते पसरून घ्यायचं आहे. हो, एकदम थोडंसं पसरून घ्यायचं आणि स्टफिंग थोडी शिजवायची. त्याला नंतर छान असा गोल राऊंड करून घ्यायचा, म्हणजे बाउल्स करून घ्यायचे आपले. ओके, मस्त छान असं बॉल करून घेतलं. नाही पण तू हे पाणी का लावलंस परत? कारण मी जेव्हा स्टफिंग घेतली त्यावेळेस माझ्या हाताला थोडी स्टफिंगचं हे ओके, ते तर हां, तर ते वरती आवरणाला लागलं असतं म्हणून थोडंसं हे करून घेतलं. आणि थोडं पाणी लावायचं याला, कारण वरचा जो आपला पनीरचं आवरण आहे ते थोडं स्मूथी दिसलं पाहिजे. ओके, त्याला जर पाणीचा हात लावला की मस्त तुम्ही जसं बघताय की एकदम छान गोल झालेलं आहे ते. हो, खरंच. तर आपले हे चीज बॉल इथे रेडी झालेले आहेत. तर आपलं हे तेल तापलेलं आहे व्यवस्थित. 1 बाय 1 आपण सोडूया त्याच्यामध्ये. त्यांना कसा रंग यायला पाहिजे साधारणपणे? थोडा गोल्डन ब्राऊन कलर यायला पाहिजे याला. ओके, तोपर्यंत आपण एका कढईमध्ये पुढची प्रोसिजर चालू करूयात. अच्छा, हे आपण जे ग्रेव्ही बनवणार आहोत त्याची प्रोसिजर चालू करूयात. तर आपले हे चीज बॉल छान असे गोल्डन कलर झालेले आहेत त्याचा आणि छान क्रिस्पी पण झालेले आहेत. हो, आता हे आपण काढून घ्यायचे का मग? हो, आपण हे काढून घेऊयात. छान त्यांचा रंग असा गोल्डन ब्राऊन झालेला आहे. हो, आणि आपण आता काढून घेऊयात.
हे आपले बॉल्स तयार झालेले आपले आहेत, बॉल्स cheese रेडी balls. आहेत. याला आपण तू म्हणालेला जसं की आपण तेल गरम करायला ठेवलेलं होतं, हो. आता ह्याच्यात जिरा ऍड आपण करायचा. जिरा ॲड करूयात. बरं, तेल म्हणजे- गरम झालेलं आहे, थोडं जिरा ॲड करूयात. जिऱ्याची फोडणी आपण याला देतोय. आपण हिंग टाकून घेऊयात. बरं, आणि कांदा आपण इथे एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. तो कांदा ब्राऊन थोडा मस्त ब्राऊन करून घ्यायचा याला. तर आपण हा तेलामध्ये कांदा ॲड करून घेतलेला आहे, पण लवकर शिजवण्यासाठी ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊयात. थोडंसं मीठ मी ॲड करतो. ओके, म्हणजे तो कांदा लवकर लवकर परतला शिजेल, जाईल. हां. लवकर शिजेल. बरं, इथे आपण कांद्याची पेस्ट जसं मी विचारलं तसं केली तर परत अशी फ्राय करायचं की मग पुन्हा आपण ग्रेव्हीमध्ये डायरेक्ट पेस्ट टाकली तरी चालतं? हां, डायरेक्ट ग्रेव्हीमध्ये म्हणजे कांदा एकदा कांद्याची पेस्ट केली ना हो. की त्यामध्ये नंतरला कांदा परत टाकायची, परतून घ्यायची गरज नाही. परत परतून घ्यायची गरज नाही, कारण तो ऑलरेडी परतलेलाच आहे. हो हो, त्याच्यामुळे जर पूर्ण ग्रेव्ही झाल्यावर हो. जरी आपण वरून टाकली तरी चालू शकतं. हो. थोडासा कांद्याचा रंग असा लालसर झाला की मग त्याच्यामध्ये आपण टोमॅटो ॲड टोमॅटो करून add घ्यायचं. करूया. इथे आपण टोमॅटो चिरून ठेवलेला आहे. हा किती असेल साधारण टोमॅटो? टोमॅटो आहेत, दोन टोमॅटो आहेत. ओके. म्हणजे एक कांदा ही करी बनवताना हां, एक कांदा तुम्ही घ्याल त्यावेळेस 2 टोमॅटो घ्यायचे. दुप्पट प्रटीने असायला पाहिजे. पूर्ण टाकू? हो, पूर्ण. ओके, म्हणजे जर तुम्ही कांद्याचं जसं प्रमाण असेल त्याच्या हिशोबाने दुप्पटीने तुम्हाला टोमॅटो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आता इथे आपण एक कांदा घेतलेला होता, आपण इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि व्यवस्थित टोमॅटो पण आपल्याला शिजून द्यायचे का याच्यामध्ये? हो, आणि नंतर मग सगळे मसाले आपल्याला ॲड ॲड करायचे. करायचं. कशी असायला पाहिजे ही ग्रेव्ही? साधारणपणे स्पायसी करायची असते की गोडसर होते? कारण थोडीशी आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम पण टाकणार आहोत. हो, तर ही थोडीशी गोडसर टाईपच करी होते आणि करी थोडा असते. कलर त्याचा व्हाईटिश असतो. थोडासा रेड आणि व्हाईटिश. व्हाईटिश असतो, म्हणजे जसं मी म्हणालेले की त्याच्यामध्ये तो रिचनेस असणार हो. आहे. तर आपला हा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे तेलामध्ये. आता आपण पावडर मसाला याच्यामध्ये ॲड करूयात. बरं, मग आता सर्वप्रथम आपण काय टाकू याच्यामध्ये? सर्वप्रथम आपण टाकूया धना पावडर. एक अर्धा चमच धना पावडर टाकूयात. अर्धा चमच मिरची पावडर टाकूयात. मिरची पावडर आपण चवीनुसार आपण चवीनुसार. हो, बदलू शकतो. जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. हो. गरम मसाला आपण सर्वात लास्टला टाकणार सर्वात आहोत. लास्ट हो. टाकणार. बरं. थोडी हळद, हलकी हळद पुन्हा मिक्स करून घेऊ. मिक्स करूया. याच्यामध्ये अजून मीठ टाकायची गरज आहे का? आपण जेव्हा हो, कांदा नंतर- परताना टाकलेलं तेव्हा पुरे? नाही, आपण नंतर थोडी करी जेव्हा रेडी होईल त्यावेळेस नंतर पुन्हा मीठ ॲड ॲड करून घेऊ. बरं, आता हे झालेलं आहे का? टोमॅटो पण आपले शिजले. थोडा आपण जो पावडर मसाला टाकला आहे तो थोडा आपण याच्यामध्ये व्यवस्थित शिजवून घेऊ. शिजवून घेऊया. म्हणजे आपण जो मसाला टाकला त्याचा कच्चा हां, फ्लेवर आपल्याला कच्चा flavor लागेल. लागेल, बरोबर. तर मग ते चांगलं लागणार नाही. तर आपला जो पावडर मसाला आहे तो पण व्यवस्थित व्यवस्थित शिजला भाजून पाहिजे घ्यायचा. याचा. हो, आता त्याचं एक वेगळं असं जे फ्लेवर असतं हो. ते यायला लागलेलं नाही का? हो, एक छान असा एक अरोमा अरोमा येतोय. हो, तर हे आपलं झालेलं आहे. थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करूयात. ग्रेव्हीचं थिकनेस पण तुम्हाला जशा क्वांटिटीमध्ये पाहिजे तसं पाहिजे तुम्ही ठेवू त्याप्रमाणे, शकता हो. नाही का? म्हणजे किती प्रमाणात तुम्हाला ती ग्रेव्ही करायची आहे त्याच्यावरती सुद्धा पाण्याचं प्रमाण अवलंबून आहे. आणि त्याच प्रकारे मला वाटतं फ्रेश क्रीम पण तसंच वापरायला पाहिजे का? फ्रेश क्रीम तुम्हाला म्हणजे कसं रिचनेस कसा पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही 1 चमच टाकू शकता, किंवा आता मला एवढीच ग्रेव्ही बनवायची त्याच्यामध्ये 2 स्पून रिच क्रीम बस होणार. ओके, म्हणजे ते आपल्याला चमच्याच्या प्रमाणे टाकायचे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं, जेवढी क्वांटिटी बनवाल तेवढं, आणि किती लोकांसाठी बनवत आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम कधी टाकणार होतं का? फ्रेश क्रीम थोडंसं उकळी आली त्याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम ॲड करणार आहोत. अच्छा, तर हे आपले चीज बॉल आहेत, हे आपण ग्रेव्हीमध्ये टाकायचे नाही, तर जेव्हा ग्रेव्हीला उकळी येते त्यावेळेस ते फाटण्याची शक्यता असते. बरोबर. त्यामुळे हे चीज बॉल
सेपरेटलीच ठेवायचं आहे. ओके, म्हणजे जर पाहुणे यायला उशीर असेल आणि तुम्हाला ही तयारी करून ठेवायची असेल तर तुम्ही चीज बॉल फ्राय करून वेगळे ठेवू शकता आणि याची जी करी आहे, ग्रेव्ही आहे ती बनवून वेगळी ठेवायची आणि मग नंतर ऐन वेळेवरती तुम्ही मिक्स करून देऊ शकता त्याला खायला. बरोबर, आपलं झालेलं आहे माझ्या मते पूर्ण. हो, आता आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करूयात. फ्रेश क्रीम साधारणपणे किती चमचे टाकायचे याच्यामध्ये आपण आता? साधारणपणे मी छोटा स्पून आहे तर 4 स्पून टाकतो. याच्यामध्ये आपण 4 चमचे फ्रेश क्रीम टाकलेली आहे आणि थोडासा गरम मसाला आपण याच्यावरती स्प्रिंकल करूयात. हो, बस. गरम मसाला आपण सगळ्यात शेवटी वरून स्प्रिंकल केलेला आहे. हो, स्प्रिंकल केलेला आहे. आता ही ऑलमोस्ट आपली रेडी झालेली आहे. फक्त आता कोथिंबीर टाकून याला फिनिश आउट करूया. याच्यामध्ये अजून मीठ टाकायचं आपल्याला? हो, थोडंसं मीठ लागेल. मीठ टाकूया का? हो, थोडं मीठ आणि कोथिंबीर, थोडी कोथिंबीर. ही बारीक चिरून घेतलेली आपण जी कोथिंबीर होती ती आपण टाकू याच्यावरती. ओके, बस. तर ही आपली करी इथे रेडी आहे. हो, पूर्णतः रेडी झालेली आहे. हो. आता आपण काय करूया, आधी करी काढून घ्यायची की आधी बॉल्स ठेवायचे? नाही, हे बॉल्स आपण एका प्लेटमध्ये काढूयात. ओके, आपल्याकडे इथे प्लेट आहे. छान असे फुलल्यासारखे झालेत नाही ते? म्हणजे तुम्ही जेव्हा घरी बनवाल आणि जेव्हा हे बॉल्स असे फ्राय केलेले तुम्ही हातात पकडून बघाल तेव्हाच तुम्हाला फरक जाणवेल की ते क्रिस्पी आणि असे फुललेले आहेत मस्त एकदम. आणि आता याच्यावरती आपण ती ग्रेव्ही टाकूयात. येस, तुम्हाला जर पातळ हवी असेल तर तुम्ही थोडीशी फ्रेश क्रीम जास्त ॲड करू शकता. आणि थोडंसं पाणी तुम्ही जास्त ॲड करू शकता. हो, किती थिकनेस ठेवायचं किंवा किती प्रमाण ठेवायचं हे शेवटी प्रत्येकाच्या करण्यावरती किंवा किती घरात लोक आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे नाही का? ही झाली आपली चीज बॉल करी तयार. आता छान दिसते ना प्रेक्षक, म्हणजे तुम्ही याच्यावरती जर अजून थोडंसं फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर बारीक चिरलेली ॲड करून दिलीत तर त्याचा रंगच बदललेला आहे एकदम. ही झालेली आहे आपली करी पूर्ण तयार. नमस्कार मित्र हो. नमस्कार. नमस्कार मंडळी. नमस्कार. हे अगदी सिंपल असं चाट आहे. कॉन्टिनेंटल आहे पण एकदम सिंपल सोपी आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा आणि रिफ्रेश व्हा. व्हेज मेयोनेज पण आपल्याला बनवता येते. वाव, मस्त. हॅपी कुकिंग. झटपट रेसिपी सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:55 प्रेक्षक बघितलं, थोडीशी वेळ घेणारी प्रोसिजर आहे, लेंदी प्रोसिजर आहे, पण एकदा बनल्यानंतर खरोखर खूप टेस्टी लागणार आहे आणि खूप रिचनेस आहे या रेसिपीमध्ये नाही का? आणि ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून बघा. जेव्हा पाहुणे येणार असते तेव्हा तर आवर्जून करून पहा, नक्कीच सगळ्यांना आवडेल. आणि मला एक असं वाटलं ना की जर आपण फक्त चीज बॉल जे आपण बनवले होते ते सुद्धा स्टार्टर म्हणून खायला दिले तर छानच होईल नाही का? म्हणजे एका रेसिपीमध्ये तुम्ही 2 रेसिपी सुद्धा करू शकता. तुम्ही स्टार्टर म्हणून ते चीज बॉल जे आपण बनवले होते ते सुद्धा खायला देऊ शकता. घरी करून पहा, नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. तर आपण पुन्हा भेटूया आस्वादच्या पुढच्या भागात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. आस्वाद आहेच सहा, गोड कडू आंबट तिखट खारट तुरट हे स्वाद. आस्वाद, आस्वाद.